सारखा सर्व गुण संपन्न, चारी वेद येणारा, चारी वेद पाठ असणारा, ज्ञानाचा अभिमान नसणारा, सगळे गुरु विषयी जे गुण आहेत ते सगळे गुण असणारे असे हे सांदीपनी ऋषी. आणि श्रीकृष्ण हे शिष्य असा आहे की शिष्यासाठी जे जे गुण लागतात ते सर्व गुण या श्रीकृष्णाच्या अंगी आहे. अशा रीतीने अशा या गुरु शिष्यांची भेट इथे झालेली आहे. म्हणजे लोह आणि परिसाची भेट झाल्यावर सुवर्ण का नाही होणार, सुवर्ण होणारच. त्याप्रमाणेच श्रीकृष्ण आणि सांदीपनी ही अशी जोडी आहे की लोह आणि इथे परिस यांची भेट आहे आणि त्यातून सुवर्ण आत्मज्ञान आपल्याला नक्कीच मिळणार आहे असे इथे सांगितले आहे. अशा या गुरूंकडे श्रीकृष्ण, बलराम आणि तिथेच सांदीपनी ऋषींकडे सुदामा नावाचा एक शिष्यही आलेला असतो. असे 3 जण सांदीपनी ऋषींकडे ज्ञान घ्यायला सुरुवात करतात. दररोज सांदीपनी ऋषी त्यांना एक एक गोष्टी शिकवत असतात आणि त्या त्या गोष्टी हे 3 जण शिकत असतात. असं करता करता फक्त 64 दिवस श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींकडे राहिलेला आहे. आणि या 64 दिवसांमध्ये श्रीकृष्णाने 64 कला, 14 विद्या या सांदीपनी ऋषींकडे कडून शिकलेल्या आहेत. एवढ्या थोड्या कालावधीत श्रीकृष्णाने खूप सारे ज्ञान आत्मसात केलेलं आहे. एवढं शिकूनही सर्वात महत्वाचं असं आत्मज्ञान काय आहे या असा प्रश्न श्रीकृष्णाला पडलेला आहे. म्हणजे एखादा भंगलेला भांड असेल, एखादा भंगलेला घट असेल, त्यात जर तुम्ही पाणी घातलं तर ते पाणी सगळं विरघळूनच जाणार आहे. तद्वतच एवढ्या 64 विद्या, 14 कला, 64 कला, 14 विद्या श्रीकृष्णाने शिकल्या तरी जर आत्मज्ञान नसेल तर या सगळ्या विद्यांचा काहीच अर्थ नाही असं इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे म्हणून सांदीपनी ऋषींच्या समोर श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा बसलेले आहेत आणि सांदीपनी ऋषी त्यांना निजज्ञान देत आहेत. 3 समोर बसले आणि वास्तविक पाहता श्रीकृष्ण जगन्नियंता आहे, सर्वद्रष्टा आहे, पूर्ण ब्रह्म आहे, तरी सुद्धा शालीनतेने तो गुरूंसमोर बसलेला आहे. सांदीपनी ऋषी एक एक गोष्ट त्यांना सांगायला सुरुवात करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तेव्हा श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींना विचारतो आहे. आता हा जो भाग आहे हाच या हरिविजय मधल्या 20व्या ग्रंथातला 20व्या अध्यायातला मोठा गाभा आहे. कारण इथे श्रीकृष्णाने जे प्रश्न विचारलेले आहेत वास्तविक पाहता ते फार मोठ्या म्हणजे एका वेगळ्या लेव्हलनी जाणारे आहेत. कदाचित माझी लेव्हल तितकी आजही नाही. मलाही त्याविषयी कोणाकडे तरी जाऊन किंवा बाबांकडून ज्ञान घेतलं पाहिजे. पण मला हा अध्याय वाचून जे जे उमगलं ते मी आज सांगायचा प्रयत्न करते. इथे श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींना विचारतो आहे, स्वरूपी मी ब्रह्म आहे असे व्हायला कारण काय आहे? आपल्या आत्म्यातून अहम ब्रह्मासी असे शब्दोच्चार जे येतात ते का येतात असं श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींना विचारले. हा श्रीकृष्णाने विचारलेला पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींना विचारतो आहे की इथल्या या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या निर्गुण आहेत, निराकार आहेत आणि तरी सुद्धा जे त्रिगुण जाहले ते कोणते? त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. हे त्रिगुण का जाहले? कारण वस्तुतः आपण पाहतो हे सगळं जे आहे ते निर्गुण आहे, निराकार आहे. तरी त्रिगुण कशा पद्धतीने उपजले, का जाहले? असे 2 प्रश्न सांदीपनी ऋषींना श्रीकृष्णाने विचारलेले आहेत. सांदीपनी ऋषींची अवस्था अशी झाली आहे की तुझेच तुझसी सांगतो ज्ञान. सांदीपनी ऋषी म्हणतात तुझेच तुझसी सांगतो ज्ञान. हे श्रीकृष्ण, तुझंच जे ज्ञान आहे तूच सगळा पूर्ण ब्रह्म परमज्ञानी आहे आणि तुझंच ज्ञान आज मला तुला सांगायला लागतंय. पण पहिल्याच वेळेस श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की लोकसंग्रहणा कारणे किंवा लोकांमध्ये गुरुभक्ती वाढावी, गुरु परंपरा पुढे चालत राहावी यासाठी मी इथे आलेलो आहे. त्यामुळे साहजिकच सांदीपनी ऋषींना श्री
श्रीकृष्णाने जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं सांगणं इथे भाग पडलेलं आहे. हे जे आहे हे आत्मज्ञान फार गूढ आहे, त्यासाठी थोडीशी आपणही तयारी करूया. आपणही थोडा जप करूया. हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 हे आत्मज्ञान काय आहे, हे निजज्ञान काय आहे, हे श्रीकृष्ण आम्हालाही कळू दे अशी विनंती करण्यासाठी म्हणून आपण हा जप केला होता. श्रीकृष्णाने 2 प्रश्न विचारले. अहम ब्रह्मास्मी असे व्हायला कारण काय? आपल्या आत्म्यातून मीच ब्रह्म आहे असे शब्द यायला कारण काय? तेव्हा असं विचारता क्षणी सांदीपनी ऋषी या श्रीकृष्णाच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. सांदीपनी ऋषी म्हणतात, तू विचारिले स्फुरण कैसे? घरी विचारले स्फुरण म्हणजेच अहम ब्रह्मासी असा अर्थ इथे दिलेला आहे. तेव्हा सांदीपनी ऋषी सांगायला सुरुवात करतात,
एकदा परम अहम ब्रह्मासी सांदीपनी ऋषी सांगता आहे की परमपुरुष हा स्वसुखी जेव्हा होता थोडे जा ना बघा पटकन. काय सांगताय तेव्हा सांदीपनी ऋषींनी सांगायला सुरुवात केलेली आहे की स्वसुखी असता परमपुरुष अहम ब्रह्माची ध्वनी स्वरूपी उठती. परमपुरुष हा स्वसुखामध्ये होता त्यावेळेस अहम ब्रह्माची हा ध्वनी स्वरूपातून त्या परमपुरुषाच्या स्वरूपातून आलेला आहे. आणि हा जो ध्वनी निघालेला आहे हा ध्वनी चैतन्य रूपी आकाशातून हा चैतन्य रूपी आकाशात पूर्णतः मिसळून गेलेला आहे. म्हणजे स्वसुखी परमपुरुष असताना त्याच्या स्वतःच्या स्वरूपातूनच अहम ब्रह्माची हा ध्वनी निघालेला आहे. आणि हा ध्वनीच चैतन्य रूपी आकाशात पूर्णतः दुमदुमून गेलेला आहे. सुखशय्येवर निजलेला हा परमपुरुष तेव्हा या ध्वनीच्या आवाजाने स्वतःतूनच उमटलेल्या ध्वनीच्या आवाजाने हा परमपुरुष स्वतःच्या इच्छेनेच जागा झालेला आहे. हा ध्वनी परमपुरुषातून निघाला आणि हा जो ध्वनी निघाला त्यालाच पुढे प्रकृती असं नाव दिलेलं आहे. ध्वनी ज्यापासून निघाला तो परमपुरुष आणि जो ध्वनी निघाला त्याला प्रकृती म्हणजेच सगळ्या ज्ञानाचं आदिमूळ असं म्हटलेलं आहे. म्हणून आता प्रकृती आणि परमपुरुष असे दोघे जण इथे आहेत. पुढे सांदीपनी ऋषी असं सांगतायत गुळापासून गोळी वेगळी करता येणार नाही. लोह आणि शस्त्र यापासून शस्त्र जेव्हा तयार होतात तेव्हा त्यातनं लोह बाहेर काढणं शक्य नसतं. कारण ते एकमेकांमध्ये इतके एकरूप झालेले असतात की त्यांना वेगळं काढणं हे शक्यच नसतं. जसं वाद्य आणि नाद एकत्र नाद नसतात. वाद्य वेगळं वाजतंय आणि नाद वेगळाच येतोय असं कधी होत नसतं. वाद्य आणि नाद हे एकरूप झालेले असतात. त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष हे अभेद्य रूप आहे, निर्विकार आहे, ते वेगवेगळे नाही. प्रकृती आणि पुरुष हे अभेद्य एकरूप आहे असं तिथे म्हटलेलं आहे. पुढे या प्रकृतीच्या पोटी इच्छा देवी अशी सुंदर गुणांनी युक्त अशी इच्छा देवी जन्म घेते. आणि या इच्छा देवीला पुरुष सत्तेने दिवस गेलेले आहेत. ही इच्छा देवीची प्रकृतीपासून जन्माला आलेली आहे. तिला पुढे पुरुष सत्तेने ती गरोदर राहिलेली आहे. आणि त्यावेळेस या इच्छा देवीच्या मनामध्ये काही विचार आलेले आहेत. ती मनात असा विचार करते की आपण सृष्टी निर्माण करूया. आणि त्या गोष्टीचा तिला अहंकार झालेला आहे. आणि त्याच क्षणी तिच्यामध्ये त्रिगुण अवतरलेले आहेत. तिच्या मनामध्ये सत्व, रज आणि तम असे 3 गुण या इच्छाशक्तीच्या मनामध्ये त्यावेळेस आलेले आहेत. पुढे या इच्छाशक्तीला ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती
शक्ती अशा तिघी जणी झालेली आहेत. ती जी गरोदर असते इच्छाशक्ती, त्यातनं तिला सत्वगुणामुळे ज्ञानशक्ती जागली, रजोगुणामुळे क्रियाशक्ती उपजली आणि तमोगुणामुळे द्रव्यशक्ती या इच्छाशक्ती देवीला उपजलेली आहे. तिच्या मनात जे सत्व रज तमगुण आहे त्या गुणानुसार त्या इच्छादेवीला क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि द्रव्यशक्ती अशा तिघी जणी झालेल्या आहेत. पुढे द्रव्यशक्तीच्या आधाराने हा जो तमोगुण आहे, तमोगुण आणि द्रव्यशक्ती यातनं मिळून पंचविषय निर्माण झालेले आहेत. ते पंचविषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय हे द्रव्यशक्ती आणि तमोगुण जो इच्छाशक्ती देवीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्या तमगुणामुळे द्रव्यशक्ती झाली. द्रव्यशक्ती आणि तमोगुण मिळून जे पंचविषय निर्माण झाले ते आहे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि या पंचविषयांना पंच तन मात्रा असं म्हटलेलं आहे, कारण आपल्या शरीराच्याच या मात्रा आहेत म्हणून त्याला पंचतन मात्रा असं म्हटलेलं आहे. पुढे या इच्छादेवीच्या मनामध्ये जो रजोगुण आलेला आहे त्या रजोगुणातून जी क्रियाशक्ती निर्माण होते, जी क्रियाशक्ती उपजते, ती क्रियाशक्ती आणि हा रजोगुण हे दोघे मिळून क्रियाशक्तीच्या सहवासातून रजोगुणाला 3 पंचके झालेली आहेत. आणि ती 3 पंचके म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक अशी पंचक. ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे ज्ञानेंद्रियापासून 5 जण, कर्मेंद्रियाची 5 जण आणि प्राण अशी 5 जण, असे 15 जण हे रज आणि क्रियाशक्तीमुळे 3 पंचक जी निर्माण झाली ती अशी आहे. पुढे इच्छादेवीच्या मनातल्या सत्वगुणामुळे ज्ञानशक्ती जी उपजली त्या ज्ञानशक्तीच्या आधारे सत्वगुणाला अंतःकरण पंचक असं एकटंच पंचक ते झालेलं आहे. आणि जे हे अंतःकरण पंचक झाले आहे ते खूप ज्ञानमयी असतं, ज्ञान त्याच्यात पुरेपूर भरून उरलेलं असतं. अशा तऱ्हेने पंचतन मात्रा म्हणजे शब्द, रस, रूप, गंध या पंचतन मात्रा या तमोगुण आणि द्रव्यशक्ती यातनं आलेली आहे. त्याच्यानंतर रजोगुण आणि क्रियाशक्तीतून जी 3 पंचक आली ती म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक. आणि सत्वगुण आणि ज्ञानशक्ती यातनं जे अंतःकरण पंचक आलेलं आहे अशा तऱ्हेने पंचके पंचतन मात्रा, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, प्राणपंचक आणि अंतःकरण पंचक अशी 5 पंचक तिथे त्यावेळेस निर्माण झालेली आहे. पुढे परमपुरुषाने हा एवढा सगळा मोठा जो पसारा निर्माण झाला तो पसारा त्यांनी एकमेकांमध्ये मिसळून टाकलेला आहे. ही पंचके परमपुरुषाने एकमेकांमध्ये त्याचं मिश्रण केलं आहे आणि त्यातनं फक्त 2च भाग परमपुरुषाने केले. जे उत्तम आहे तो उत्तम भाग आणि जे असार आहे तो असार भाग. उत्तम भागालाच पुढे हिरण्यगर्भ असं नाव देण्यात आलेले आहे आणि असार भागालाच पुढे विराट असं नाव दिलेलं आहे. जो असार भाग आहे तीच म्हणजे आपली ही स्थिर चराचर अशी सृष्टी आहे आणि जो हिरण्यगर्भ आहे जे उत्तम आहे तो म्हणजे आपला सूत्रात्मा. अशा तऱ्हेने पंचभूतात्मक पिंड ब्रह्मांड या परमपुरुषाने आणि प्रकृतीने रचलेला आहे. पुढे प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव नावाचे 2 पक्षी विहार करत आहेत असं त्यांनी सांदीपनी ऋषींनी सांगितलं आहे. त्यातला जो शिव आहे तो पूर्ण ज्ञानी, पूर्ण साक्षी, सर्व साक्षी असा आहे आणि जो जीव आहे तो मात्र विषयांमध्ये अडकलेला आहे. त्याला भ्रम झालेला आहे आणि आपलं निजधाम त्याला सापडत नाही. हा जो जीव आहे तो विषयांमध्ये अडकलेला आहे. पैसा, अडका, नाती, गोती या सगळ्यांमध्ये हा जीव अडकलेला आहे आणि त्याला
आपलं निर्गुण म्हणजेच निर्गुण निराकार श्रीकृष्ण सापडत नाही. मी म्हणते निर्गुण निराकार असा हा हरिरूप त्या जीवाला सापडत नाहीये आणि म्हणूनच 64 योन्यांमध्ये हा जीव हिंडतो आहे, गुरफटलेला आहे आणि फिरतो आहे. आणि जे शिव म्हणून बाहेर आहेत ते जे पूर्ण ज्ञानी आहेत त्यांना माहिती आहे की हे जे आहे, ही जी सृष्टी आहे ते सगळं मिथ्या आहे आणि फक्त आत्माच जो आहे तो चिरंतन आहे आणि तोच चिरंतन असा टिकणार आहे, बाकी सारं मिथ्या आहे. हे या शिव या भागाला माहिती आहे, शिव पक्षाला माहिती आहे. त्यामुळे ते पूर्णतः पूर्ण ज्ञानी म्हणून थांबलेले आहे. आणि जीव जे पक्षी आहे, जीव मात्रांमध्ये जे पक्षी आहे ते जे आपले घर कुठे आहे हे विसरलेले आहे, विषयासक्तीमध्येच जे अडकून राहिलेले आहे, त्या जीवांची सोडवण करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने सगुण रूप घेतलेलं आहे. जीव असलेली लोक श्रीकृष्णाच्या निर्गुण निराकार गुणापाशी स्थित आहेत. मात्र जे जीव आहे त्यांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्णाला इथे सगुण रूप घ्यायला लागलेला आहे. या जीवांची या 64 योन्यांमधून मुक्तता करण्यासाठी श्रीकृष्णाने सगुण रूप घेतलेलं आहे. असं सांदीपनी ऋषी या श्रीकृष्णाला आणि बलरामाला सांगता आहे. अशा तऱ्हेने ही सृष्टी कशी निर्माण झाली, अहम ब्रह्मासी कसं झालं आणि त्रिगुण रूप त्रिगुण गुण हे कसे आले याचं विवेचन आत्मज्ञान निजज्ञान हे सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णाला दिलेलं आहे. पुढे ही जी युग तयार झाली, ही जी सृष्टी तयार झाली, ही पुन्हा या सत्वगुणांमध्ये आणि सत्वगुण महातत्वामध्ये विलीन होणार आहे असंही या सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णाला सांगितलेलं आहे. त्याच्या काही ओव्या आपण पाहूया. पुढे अशा रीतीने हा काळ असा चालत राहणार आणि असो ब्रह्मांडीचा नित्य प्रलय पाहे, 4 युगे सहस्त्र वेळा जाये, तो एक दिन ब्रह्मलाचा होय. 4 युग आणि सहस्त्र वेळा संपता तो एक दिवस या ब्रह्माचा असतो. दानव शिक्षा कारणा याच प्रमाणे रात्री निद्रा परमनिष्ठी करी अवधारा, तो सृष्टी बुडे एकसरा ऐक उतारा श्रीपती. 32 लक्ष गावे चढे पाणी, इतुके ब्रह्मांड जाई बुडून. म्हणजे 32 लक्ष गाव एवढं पाण्याचा साच्याने जेवढं ब्रह्मांड बुडलं जाईल. सप्त चिरंजीव शशीतरणी जाती लोकून सर्वेशा. सप्त चिरंजीव शशीतरणी म्हणजे सूर्याने जे सप्त चिरंजीव आहेत ते सुद्धा लोकून जातील आणि ते लोकून गेल्यावर 32 लक्ष पाण्याने जेव्हा ब्रह्मांड बुडेल आणि सप्त चिरंजीव हे सुद्धा लोकून जातील तेव्हा हा ब्रह्मा जागा होईल. माहुती ब्रह्मा जागा होत यथा पूर्व अकल्पयत, अशा पूर्वीच ठरवलेलं आहे असं इथे त्यांनी सांगितलं आहे. पुन्हा तैसेची रची निश्चित आणि हा जो ब्रह्मा आहे जो झोपलेला आहे तो जागा होणार आहे आणि पुन्हा ही सृष्टी तशीच निश्चितपणे तो निर्माण करणार आहे. तुझा सुत परमात्मया हा ब्रह्मांडीचा नित्य प्रलय जाण. तुझा सुत श्रीकृष्णाला सांदीपनी सांगतो, तुझा सुत तुझा मुलगा म्हणजेच हा परम आत्मा त्यावेळेस जन्म घेणार आहे. आणि ऐक महाप्रलयाची खूण, महाप्रलय केव्हा होणार आहे तेही इथे सांगितले आहे. प्रलयाची खूण तेथे ब्रह्मादिका संवरण होय ऐक श्री करेद्या. आधी अनावृष्टी 100 संवत्सर, 100 संवत्सर अनावृष्टी म्हणजे दुष्काळ होणार आहे. तेणी होईल जीवसंहार, त्यामुळे या अनावृष्टीने जीवांचा संहार होणार आहे.
द्वादश अर्क निरंतर तपती तेव्हा षटकातका सप्त सागर शोषुनी वडवानळ जाळील सर्व पूर्वी मंडळ. हा जो सूर्य आहे तो 7 सागर शोषून घेईल आणि सर्व जे भूमंडल आहे तो जाळून टाकेल. सप्त पाताळे जळतील शेष मुखाग्नीने सर्वेशा. हा जो शेष आहे ज्याच्यावर हा श्रीकृष्ण पगडलेला आहे त्या शेषमुखाच्या अग्नीने सप्त पाताळ जळून जातील. मग वारण शुंडे ऐशी धार मेघ वर्षतील 100 संवत्सर. 100 संवत्सर पाऊस पडेल. पृथ्वीची राखाडी समग पृथ्वीची पूर्ण राख होईल. विरेल प्रलयी यादवेंद्रा त्या जळासी तेज गिळेल. आणि अशा तऱ्हेने सगळीकडे पाणीच पाणी होईल आणि त्या जळातून जे तेज निर्माण ते जळ जे आहे ते जळ हा तेज गिळून टाकणार आहे. तेजासी प्रभंजन प्राशन. तेजाला प्रभंजन प्राशन करणार आहे. त्या समीरासी निराळ क्षणे ग्रासील पद्मनाभ. आणि त्यातनं हा जो तेज आहे हे जे तेज हा वारा घेऊन टाकणार आहे. आणि हा जो वारा आहे तो वारा पद्मनाभ स्वतः गाजणार आहे. पद्मनाभ म्हणजे या नभासी ग्रासील तमोगुण. या पद्मनाभाला कोण ग्रासणार आहे तर तमोगुण जो आहे तो तमोगुण हा जो पद्मनाभ तो ग्रासून टाकणार आहे. तम होय रजलीन. मग तमोगुण रजगुणी लीन होणार आहे. रज जाय सत्वी मिळवून. आणि हा जो रजगुण आहे तो शेवटी सत्वगुणांमध्ये विलीन होणार आहे. कमलपत्राक्षा मुरारे सत्व सामावे महत्त्वा. आणि जे हे सत्व आहे ते या महत्त्वात विलीन होणार आहे. तेही हारपे मूळ मायेत. आणि हे सगळं पुन्हा मूळ मायेमध्ये विरून जाणार आहे. मूळ माया पुरुषात मिळत वेदवंदा माधवा. त्यांची जी मूळ माया आहे ती पुन्हा पुरुषात मिळणार आहे. पुरुष तोची ओंकार माया तेची मी. पुन्हा त्या पुरुषाच्या स्वरूपातून ओंकार अहम ब्रह्मासी हे ध्वनी उमटणार आहे. आणि हे ध्वनी माया हेची ध्वनी निर्धारण हे स्वरूपी लीन होती साचार ते निर्विकार स्वरूप तू. अशा तऱ्हेने जे निर्विकार स्वरूप पुन्हा रचलं जाणार आहे ते म्हणजे हे श्रीकृष्ण तू आहेस असं इथे म्हटलेलं आहे. अशा रीतीने श्रीकृष्णाला जेव्हा सांदीपनी ऋषींनी हे निजज्ञान दिलेलं आहे तेव्हा पुढे काय झालंय. ऐसे सांगता सांदीपन समाधिस्थ झाला जगत जीवन. ब्रह्मानंद सागरी लीन ऋषीही झाला तेन. हा जगत जीवनाला सुद्धा समाधी लागलेली आहे. सांदीपनी ऋषी सुद्धा समाधिस्थ झालेले आहे. राहिले गुरु शिष्यपण राहिले वेदांत निरूपण. गुरु शिष्यपण सुद्धा बाजूला राहिलं. वेदांत निरूपण सुद्धा बाजूला राहिलं. स्वरूपाणी निमग्न. दोघेही स्वरूपी निमग्न झालेले आहे. अवघे झाले एकदाची निरोसुन सकळ आधी. सगळ्या मनोव्याधी या कुठे गळून पडलेल्या आहेत आणि दोघेही जण स्वरूपी निमग्न झालेले आहेत. लागली केवळ अक्षय समाधी हरपली मन चित्त बुद्धी सर्व उपाधी विराली. स्वानंद लहरी जिरवून सावध जाहले सावधान. अशा रीतीने हे जे निजानंदी निमग्न झालेले होते स्वतःच्या आत्मस्वरूपात श्रीकृष्ण आणि सांदीपनी ऋषी निमग्न झालेले थोड्याच वेळाने ते दोघे जण भानावर आलेले आहेत. आणि अशा रीतीने इथे सर्व आपल्याजवळचे सगळं ज्ञान सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा या तीर्थांना दिलेलं आहे. आणि सांदीपनी ऋषींना इथे मनोमनी खूप आनंद झालेला आहे की आज माझ्या जवळची जी विद्या होती ती सगळी मी माझ्या परमशिष्याला दिलेली आहे. त्यामुळे श्रीकृष्णही आनंदित आहे.
भाषण जे आहे ते श्रीकृष्णाचं तिथे पूर्ण झालेलं आहे. आणि एक दिवस श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा हे आपल्या कुटीमध्ये बसलेले असतात. सांदीपनी ऋषींनी आपल्या पत्नीला आधीच बजावून ठेवलेलं असतं की हे जे आपल्याकडे शेषनारायण आलेले आहेत ते पूर्ण ब्रह्म आहे, ते देवांचा अवतार आहे, त्यामुळे कुठलंही काम तू त्यांना सांगू नकोस. पूर्वीच्या काळी गुरुगृही जेव्हा राहायला जायचे तेव्हा गुरु त्यांना विद्या द्यायचे आणि गुरूंची सगळी कामं हे शिष्य करायचे, अशी प्रथा त्यावेळेस होती. पण ते सांदीपनी ऋषींना पहिल्यापासूनच माहिती होतं की हा जो श्रीकृष्ण आहे हाच देव आहे, त्यामुळे ते आपल्या पत्नीला सांगतात की तू श्रीकृष्णाला, बलरामाला काही काम सांगू नकोस. असं बजावून ठेवलं आपल्या पत्नीला आणि सांदीपनी ऋषी अनुष्ठान करण्यासाठी म्हणून घरातून निघून गेलेले. त्या दरम्यान सतत 7 दिवस पाऊस पडलेला होता आणि सतत 7 दिवसाच्या पावसामुळे घरामध्ये एकही वाळलेलं असं लाकूड नव्हतं, कारण त्या लाकडानेच चूल पेटणार होती. त्यामुळे सांदीपनी ऋषींची पत्नी मनामध्ये म्हणते आहे की 7 दिवस सतत संततधारा आहे, घरामध्ये एकही वाळलेलं असं लाकूड नाही, असं तिच्या मनात येतंय. आणि हे श्रीकृष्ण ऐकतो आहे. श्रीकृष्ण लगेचच गुरुपत्नीची आज्ञा, गुरुपत्नीच्या मनात जी शंका आहे, तिला जी चिंता आहे ती दूर करण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा तिघेही वनाकडे निघालेले आहेत वाळलेली लाकडं आणण्यासाठी म्हणून. अशा रीतीने ही 3 जण वनात जातात, वाळलेली लाकडं झाडातून तोडतात आणि घरी निघण्यासाठी निघतात. तोच पुन्हा पाऊस पडून आलेला आहे आणि तो पाऊस इतका पडतो की चहूकडे पूर आलेला आहे, नदी नाले भरून गेलेले आहेत. आणि तेव्हा सांदीपनी ऋषी घरी येतात, आपल्या पत्नीला विचारतात श्रीकृष्ण, बलराम कुठे दिसत नाही, कुठे गेले? तेव्हा सांदीपनी ऋषींची पत्नी त्यांना म्हटली आहे की मी त्यांना खरंच काही सांगितलेलं नाही, पण मी मनात फक्त असं म्हटलं होतं की वाळलेली लाकडं घरात नाही, कदाचित ते आणण्यासाठी म्हणून हे सगळेजण वनामध्ये गेलेले आहेत. तेव्हा मात्र सांदीपनी ऋषी खूप सद्गतीत होतात. त्यांना खूप वाईट वाटतं, या देवालाच आपण कामाला लावलं, या विचारानेच ते खूप चिंताग्रस्त होतात. बायकोला ते आपल्या खूप ओरडतात आणि श्रीकृष्णाच्या शोधार्थ ते स्वतः मनामध्ये निघालेले आहे. आणि मनातून जाताना ते म्हणतात, हे रामा, हे कृष्णा, हे मुरहरे, तू कुठे आहेस? तू कुठे गेला आहेस? तू लवकर ये, कारण मी आज तुला कामाला लावलंय ही माझ्या फार मोठी चूक झाली आहे. या विचाराने, चिंतेने ते सगळीकडे सैरभैर फिरत आहेत. कुठे श्रीकृष्ण दिसतोय का, कुठे आपला कान्हा दिसतोय का हे बघण्यासाठी ते धावतायत. आणि इतक्यात समोर त्यांना श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा हे 3घही जण दिसत आहेत. त्यांना पाहताच सांदीपनी ऋषींना खूप आनंद होतोय आणि ते सांदीपनी ऋषींना म्हणतात की तुम्ही मुळीच वाईट वाटून घेऊ नका. गुरुगृही येऊन गुरुचं जर काम आम्ही केलं नाही तर फार मोठं पाप आम्हाला लागेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीलाही ओरडू नका. अशा रीतीने हे 4घही जण आनंदाने आश्रमात परत येत आहेत. श्रीकृष्णाची सगळी विद्या आता ग्रहण करून झालेली आहे आणि श्रीकृष्णाला आपल्या आता मथुरेला परत जायचं आहे. जाताना सांदीपनी ऋषींना हा श्रीकृष्ण विचारतो आहे की मी तुम्हाला काही गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. तेव्हा हे सांदीपनी ऋषी आणि त्यांची पत्नी दोघेही म्हणतात की आम्हाला तुला जर काही गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर एकच कर, आमचा मुलगा आम्हाला परत दे. आम्हाला एकच मुलगा होता आणि आता पुन्हा पुत्र होणे शक्य नाही, त्यामुळे आमचं हे जे घर आहे ते त्याच्या बाजूने खूप सुनं आहे, त्यामुळे आमचा मुलगा हा सागरात बुडाला आहे, त्याला तू आम्हाला आणून दे. हे ऐकताच श्रीकृष्ण त्यांची आज्ञा मानून सांदीपनी ऋषींना बरोबर घेऊन ज्या सागरात हा त्यांचा मुलगा बुडालेला आहे त्या सागराच्या ठिकाणी येतात. श्रीकृष्ण तिथे एका क्षणी सागर त्यांचे पाय धरतो आहे. तिथे तो आलेला आहे आणि लगेच त्यांचं एक मोठी लाट
सागरातून उठीलाट श्रीकृष्णाच्या पायापाशी येऊन नतमस्तक झालेली आहे. सागरातून एक पुरुष आलेला आहे, म्हणजेच तो समुद्र आहे आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो आहे, हे जगन्नियंता, हे श्रीकृष्ण, तू का बरं इथे आला आहेस? तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सांगतो आहे की सांदीपनी ऋषींचा मुलगा हा तुझ्या ठिकाणी बुडालेला आहे, तो कुठे आहे तो ताबडतोब मला आणून दे. तेव्हा समुद्र मिलमिल या माशाला तमिगिलमत्स्य या मत्स्याला या समुद्राने बोलावलेला आहे आणि हा कुठे त्यांचा मुलगा सांदीपनी ऋषींचा दिसतो आहे का ते बघायला म्हणून सांगितलेलं आहे. तेव्हा थोड्याच वेळात हा तमिगिल नावाचा मत्स्य परत येतो आणि तो सांगतो आहे की पांचजन्य अशा शंखाने त्या मुलाला स्वतः घेऊन टाकलेला आहे, त्याला भक्षण केलेलं आहे. असं ऐकताच श्रीकृष्ण ताबडतोब समुद्रात उडी घेतो आहे आणि पांचजन्य शंखाशी म्हणजे जो राक्षस असतो त्याच्याशी श्रीकृष्णाचं युद्ध होत आहे. श्रीकृष्ण त्याला पूर्ण चिरून काढतो आहे, पण त्यामध्ये त्याला काही सांदीपनी ऋषींचा मुलगा मिळत नाही. तेव्हा पांचजन्य म्हणतो की तू मला हे श्रीकृष्णा उगाचच मारलेस. तेव्हा पांचजन्याला श्रीकृष्ण म्हणतो की तू मला काही वर मागायचं असेल तर माग. तेव्हा पांचजन्य जो शंख आहे तो श्रीकृष्णाला 2 वर मागतो आहे आणि ते असे आहे, हरी पितुकासी देई वर, तू करीधरी माझे कलेवर. कलेवर म्हणजे माझा देह तू कलेवर धर. मजविणसे तुझवरी घालती नीर, त्यांचे पूजन व्यर्थ व्हावे. पहिला जो वर या पांचजन्य शंखाने मागितला आहे तो असा आहे की हे श्रीकृष्ण तू मला तुझ्या हातात धर. त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या हातामध्ये शंख असतो आणि दुसरा वर असा आहे की माझ्याशिवाय तुझ्या अंगावर जे लोक पाणी घालतील त्यांचे पूजन व्यर्थ आहे. म्हणून पूजा करताना जेव्हा आपण देवता म्हणात घेतो तेव्हा शंखामध्ये पाणी घालून सगळं पाणी या देवांवर आपण आधी घालतो आणि मग आपली पूजा आरंभ होतो. त्याचं कारण, त्याचं शास्त्र त्यामागचं हे आहे. असे दोन्ही वर श्रीकृष्ण या पांचजन्य शंखाला देतो आणि हा पुढे निघालेला आहे. हा श्रीकृष्ण पुढे सूर्यसुताकडे म्हणजेच यमाकडे आलेला आहे आणि यमाला म्हणतो आहे की हे यमराजा, तुझ्याकडे त्या सांदीपनी ऋषींचा मुलगा आहे तो मला परत हवा. यम सुद्धा तात्काळ या श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होतो, त्याचं पूजन करतो आहे आणि या सांदीपनी ऋषींच्या मुलाचा आत्मा तो श्रीकृष्णाच्या हातामध्ये देतो आहे. श्रीकृष्णही स्वतः तो आत्मा हातात धरतो आहे आणि त्याला दिव्य देह प्राप्त करून देतो आहे त्या आत्म्याला. आणि अशा प्रकारे सांदीपनी ऋषींचा मुलगा हा श्रीकृष्ण त्यांना परत देतो आहे आणि सांदीपनी ऋषींनी जी गुरुदक्षिणा मागितली आहे तीही त्यांना तो देतो आहे. आणि अशा रीतीने श्रीकृष्णाचा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये असलेला प्रवास इथे संपतो आहे. हा अध्याय जो 20वा तो केवळ संतांचा प्राण विसावा. हा अध्याय जो 20वा तो संतांचा प्राण विसावा. विसावा याचा अर्थ प्राण. आपण काही ठिकाणी जाऊन विसावा घेतो, काही ठिकाणी जाऊन आपण थांबतो, विश्रांती घेतो. आपण खूप खूप उन्हामध्ये चालतोय आणि एखाद्या झाडाच्या सावलीत जसं आपण बसतोय तसं सगळ्या संतांचा विसावा म्हणजे हे जे संत जरी असले तरी या सगळ्या काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या गुणांनी ते साधलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा विसावा हा 20वा अध्याय आहे. अर्थ घेता जो विसावा म्हणजे विश्रांती. अर्थ घेता जो विसावा ग्रंथ बुदई ठसावी. हरिविजय ग्रंथ वैरागर. हरिविजय ग्रंथ म्हणजे रत्नांची खाण आहे, त्यात विसावा हा हीर अर्थ. इथे विसाचा अर्थ 20, गुण संख्या या अर्थाने घ्यायचा आहे. हरिविजय ग्रंथ वैरागर. हरिविजय ग्रंथ हा रत्नांची खाण आहे आणि
त्या रत्नांच्या खाणीतला हिरा म्हणजे हा 20वा अध्याय आहे. कारण तो प्रकाशमय आहे, निर्विकार आहे. आत्मज्ञान इथे सांगितलं आहे. जोहरी याचे निज भक्त ऐसा हा 20वा हिरा. जोहरी लोक जे असतात ते जोहरी लोक म्हणजे रत्नपारखी जे लोक असतात ते नेहमी हिऱ्याला सर्वश्रेष्ठ मानत असतात. हिऱ्याचे ते जणू काही भक्तच असतात. त्याप्रमाणेच इथे सगळ्या संतांनी ज्याला आपला हिरा मानला आहे तो हा 20वा अध्याय आहे. सगळ्या संतांचा हिरा म्हणजे हा 20वा अध्याय. हृदय पदकी जळावा बरा, जन्म मरण येर झारा, तेणी तुमच्या चुकतील. हा जो हिरा आहे तो तुम्ही कुठे जळवून घेणार आहे? तर तो हिरा हा 20वा अध्याय तुमच्या हृदयामध्ये तुम्ही जळवून घ्या. आणि त्यामुळे काय होणार आहे तर तुमचं जन्म मरण या येर झाऱ्या चुकणार आहे. का घेता जन्म मरणाच्या धावा, या 20व्यात घ्या 20वा. या जन्म मरणाच्या धावा तुम्ही का करता आहे? का घेता जन्म मरणाच्या धावा, या 20व्यात घ्या 20वा, पूर्ण करविल मनोभावा, आपण श्रीहरी येऊन या. या 20व्या अध्यायात जर तुम्ही 20वा घेतला तर स्वतः श्रीहरी येऊन तुमचे मनोभाव ओळखेल आणि तुम्हाला निज रूप देईल. जे करती सद्गुरु सेवा, त्यांच्या हाते चढे हा 20वा. या 20व्याचा अर्थ घ्यावा, सर्व कार्य टाकून या. नाना 20वा हाची शेष, यावरी पहुडला रमाविलास. या 20व्या अध्यायावरच हा रमाविलास म्हणजे श्रीकृष्ण पहुडलेला आहे. म्हणजे हे आत्मज्ञान आहे, हेच खरं ज्ञान आहे. आणि साऱ्याचं मूळ म्हणजेच या 20व्या अध्यायात जे सांगितलं आहे ते आहे. जिही सांडिले आशा पाश, तेची 20व्या झुंबती. की 20वा हे पंढरी नगर, येथे 20वला रुक्मिणीवर. भाव पुंडलिका समोर उभा तिष्ठत सर्वदा, जैसी भारता माझी गीता थोर, तैसा हरिविजय 20वा सार. की नक्षत्रान माझी रोहिणीवर, तैसा चिन्हा. की भोग्यान माझी शत वक्र, म्हणजे भोग्यान माझी म्हणजे कोणामध्ये तर सर्पांमध्ये ज्याप्रमाणे शेष हा श्रेष्ठ असतो. सर्पांमध्येही काही जाती असतात, त्यामध्ये शेषाला सगळ्यात मोठं स्थान आहे. त्याप्रमाणे भोग्यान माझी 10 वक्र, की नवग्रहान माझी 10 कर. नवग्रहांमध्ये ज्याप्रमाणे सूर्य, तैसा 20वा सुंदर. हरिविजया माझी पै. जे प्रवृत्ती शास्त्रे ऐकता, भागले बहुत ग्रंथ वाचता, ते 20व्यात तत्वता 20वती हेच सास. ब्रह्मानंदा यादवेंदा, जगद्व्यापका श्रीकरधरा, हाचीवर देई सत्वरा, 20वा अंतरा माझी धरो. इति श्री हरिविजय ग्रंथ समत हरिवंश भागवत श्रोते चतुर पंडित परिसोत 20षष्टिम अध्याय कोडहा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. आज 8 वाजायला आले. आपण फक्त या 20व्या अध्यायात अजून आहोत. थोडासा जप करूया आणि आज फक्त स्वामींची आरती आपण घेणार आहोत आणि मग आपला कार्यक्रम इथे संपणार. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो,
आज 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे आणि आज हरिविजय मधला सर्वात सुंदर असा हा आतुर झाले, शरण्या तव आळे.
आजी आजी जिजूनी केलेली आहे. सुरू हो ते बनसोड काका हे किरण पण झाली. हॅलो हे भाई जरा बाजू हटना. येस येस बसून घ्या बसून घ्या. आमचे आमचे समीर वाघोळे यांनी केलेले आहे. त्यांच्या साने परिवारातर्फे 8 व श्रीपाद सत्कार करण्यात सर्वांनी त्यांचे स्वागत करा. वा 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 हो काकू बसून घ्या बसून चालू आहे चालू ठेवलं लाल